नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर ENT सर्जन. हल्लीच्या काळात प्रत्येकजण सांगतो आम्हाला की हा की डॉक्टर मला कोलेस्ट्रॉल आहे, माझ्या मिसेसला कोलेस्ट्रॉल आहे, ह्याला कोलेस्ट्रॉल, त्याला कोलेस्ट्रॉल. तर आज आपण कोलेस्ट्रॉल म्हणजे काय असतं ते आपण आज बघणार आहोत. ॲक्च्युली कसं आहे की कोलेस्ट्रॉल जे आहे तर ते कोलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारचा मिळण्यासारखा पदार्थ आहे आणि तो आपण म्हणजे तो आपल्याला आपल्या ॲनिमल बेस्ड फूडमधनं आपल्याला तो प्राप्त होतो. परंतु मेन जे कोलेस्ट्रॉल आपलं आहे आपल्या शरीरातलं ते ॲक्च्युली लिव्हर बनवतं. आपल्याला लागणारं 80% कोलेस्ट्रॉल हे आपलं लिव्हर बनवतं आणि उरलेलं 20% जे कोलेस्ट्रॉल आहे ते आपण बाहेरून खातो, असं आपण ऑन ॲन ॲव्हरेज समजूया. आता हे कोलेस्ट्रॉल आहे काय? हे कोलेस्ट्रॉल अत्यंत 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 उपयुक्त असं एक प्रकारचं मिळण्याचा पदार्थ आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक हॉर्मोन्समध्ये, स्पेशली स्त्रियामध्ये जे इस्ट्रोजन असतं, पुरुषामध्ये जे टेस्टोस्टेरोन असतं, किंवा कोणत्याही हॉर्मोन्समध्ये स्पेशली व्हिटॅमिन डी, प्रत्येकामध्ये कोलेस्ट्रॉल हे असतंच. कोलेस्ट्रॉलशिवाय ही हॉर्मोन होऊच शकत नाहीत. प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये, आपल्या नवचं कोटिंग, सगळीकडे हे कोलेस्ट्रॉल असतं. म्हणून हे कोलेस्ट्रॉल हे अत्यंत आवश्यक असं आहे आपल्या शरीराला. फक्त त्याचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे. ते कोलेस्ट्रॉल म्हणून म्हणजे काय असतं ते आपण आज बघणार आहोत. आता कसं असतं की हे जे कोलेस्ट्रॉल असतं हे आपल्याला जनरली ॲनिमल बेस्ड फूडमधनं जास्त प्राप्त होतं. आपण जेव्हा कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन्स खातो तेव्हा ते कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं विघटन होतं आणि त्या विघटनापासून ॲसिटाइल को ए नावाचा एक प्रकारचा पदार्थ तयार होतो आणि त्या ॲसिटाइल को एपासून लिव्हर कोलेस्ट्रॉल बनवतं. जनरली 80% हे कोलेस्ट्रॉल हे आपण लिव्हर ते तयार करत असतो. आता हे कोलेस्ट्रॉल जे असतात ते आपल्या रक्तामध्ये असंच फिरत नाही कुठेही, का ते फिरूच शकत नाही. तर ते आपल्या रक्तामध्ये एक प्रकारचे प्रोटीन्स असतात आणि ते प्रोटीन्स म्हणजे काय कोलेस्ट्रॉलला चिकटतात आणि ते त्याच्यासोबत प्रवास करतात. आलं लक्षात? कोलेस्ट्रॉल एकटं कुठे जाऊ शकत नाही, कारण ते प्रोटीनला चिकटतात आणि त्याच्यानंतर ते इकडे तिकडे फिरतात. तर असे दोन प्रकारचे प्रोटीन असतात काय जे कोलेस्ट्रॉलला चिकटणारे, हा म्हणजे फॅटला चिकटणारे. तर त्याला आपण लायपोप्रोटीन असं म्हणतो. का लायपो म्हणजे लिपिड, फॅट. तर एक दोन प्रकारचे लायपोप्रोटीन असतात. एक म्हणजे लो डेन्सिटी आणि एक असतं हाय डेन्सिटी. तर ते लो डेन्सिटी जे असतात लायपोप्रोटीन्स, तर ते आपल्या शरीरामध्ये जनरली आपल्या रक्तवाहिनीच्या आत जाऊन ते बसतात. आत ते ॲक्युम्युलेट होतात आणि ते तिथेच थांबतात. कारण का ते जनरली हाय डेन्सिटी आहे. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन किंवा HDL, लो डेन्सिटीला म्हणतो आपण LDL आणि हाय डेन्सिटीला म्हणतो HDL. ते जे असतात ते नॉर्मली आपल्या शरीरातनं जे काही फॅट असतं ते उलटं लिव्हरकडे घेऊन जातात. काय म्हणजे HDL जे असतं ते ॲक्च्युली लो डेन्सिटीचे असतात, तेही लिव्हरकडे घेऊन जातात आणि ते तिथे विघटन होतं. ह्याचा अर्थ काय होतो की आपल्या रक्तवाहिन्यामध्ये LDL फक्त अडकतं, HDL नाही अडकत. त्यामुळे आपण LDLला बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, कारण आपल्या HDLला हाय डेन्सिटीला आपण गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. आता कसं असतं की आपल्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल असतं ते ॲक्च्युली वयाप्रमाणे वाढत असतं. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे त्याची थोडंसं वाढ असतं आणि ते जनरली पुरुषांमध्ये प्रमाण थोडं जास्त असतं, कधी कसं स्त्रियांपेक्षा. आता आपल्या नॉर्मल कोलेस्ट्रॉलची पातळी काय पाहिजे? टोटल कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये जे असतं तर ते आपण 3 प्रकारे असतं. एक म्हणजे LDL, एक म्हणजे HDL आणि एक असतं ट्रायग्लिसराईड नावाचा एक, आणखी दुसरा एक असतो फॅट. आता याच्यामध्ये कसं असतं बघा, टोटल कोलेस्ट्रॉल जे असतं ते ॲक्च्युली 200 त्याची लेवल पाहिजे. जनरली हे मिलीग्रॅम पर DL मध्ये मापतात. DL म्हणजे डेसिलिटर. तर टोटल कोलेस्ट्रॉल 200. LDLची लेवल जनरली 100पेक्षा कमी हवी आणि HDLची लेवल जनरली 60पेक्षा जास्त हवी. लक्षात ठेवा, LDL शुड बी लेस दॅन 100 आणि HDL शुड बी मोर दॅन 60.
आणि जे ट्रायग्लिसराईड असतं ते ॲक्च्युली आपल्या 150च्या खाली पाहिजे. आता बरेच लोक विचारतात की ट्रायग्लिसराईड जास्त डेंजरस आहे की आपलं LDL जास्त डेंजरस आहे. तर असं काय असतं की LDL ॲक्च्युली काय जास्त डेंजरस आहे आणि ट्रायग्लिसराईड जे असतं ते ॲक्च्युली की LDLला का पुश करतं काय जास्त व्हायला. आलं लक्षात. त्याच्यामुळे ट्रायग्लिसराईड हेल्प LDL टू ॲक्युम्युलेट. आता आपल्या शरीरामध्ये लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉलची वाढ झाली हे आपल्याला कसं कळतं. म्हणजे आपल्या शरीरावर त्याचे काही सिम्पटम येत नाहीत, परंतु एक गोष्ट असते की आपल्या शरीरामध्ये की आपल्याला पाय दुखायला लागतात. जनरली आर्टरीज आपल्या क्लॉग होतात. कधी कधी त्याच्यामुळे आपल्या पायातला रक्तप्रवाह जो असतो आता तो जरा थोडा मंदा होतो, पाय दुखतात, नखं जनरली कधी कधी पिवळसर होतात वगैरे वगैरे. परंतु ॲक्च्युली ब्लड चेक केल्यानंतरच आपल्याला कळतं. त्यामुळे ब्लड चेक करणं हे ॲक्च्युली इष्ट. आता आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये 3 प्रकारचे फॅट असतात. एक असतं सॅच्युरेटेड फॅट, एक असतं अनसॅच्युरेटेड फॅट आणि एक असं ट्रान्स फॅट. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो ह्याचं कारण असं की सॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय की त्या मेदपदार्थामध्ये सगळीकडनं हायड्रोजन ॲटम बांधलेले असतात. कळलं का. अनसॅच्युरेटेड म्हणजे तिथे काही जागा शिल्लक असतात हायड्रोजनच्या, ते तिथे हायड्रोजन ॲटम लागू शकतात. का सॅच्युरेटेड म्हणजे कम्प्लिटली असतं हायड्रोजन, ह्याच्यामध्ये थोडं शिल्लक असतं अनसॅच्युरेटेड. आणि ट्रान्स फॅट म्हणजे कसं असतं. ट्रान्स फॅट म्हणजे की एखाद्या फॅटमध्ये हायड्रोजन घालून त्यापासून आपण ते ट्रान्स फॅट बनवतो. म्हणजे एखादं फॅट जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर ते आपण हायड्रोजन ॲटम त्याच्यामध्ये घालून किंवा त्याचं हायड्रोजनेशन करून ते आपण सॉलिड फॉर्ममध्ये करतो, घनरूपात करतो. त्यामुळे काय होतं ते घनरूपात केल्यामुळे याचं ट्रान्स फॅट तयार होतं आणि ते जे ट्रान्स फॅट असतं त्याच्यामुळे कोणत्याही पदार्थाचं शेल्फ लाईफ वाढतं, ते टिकतं जास्त. म्हणून जनरली ट्रान्स फॅट जे असतं ते ॲक्च्युली बेक पदार्थामध्ये, फ्राईड पदार्थामध्ये वापरलं जातं सर्रास. त्याच्यामुळे आपण जेव्हा खातो कोणते बेक पदार्थ त्याच्यामुळे त्या वेळेस त्या पदार्थाच्या बाहेर एक लेबल लागलेलं असतं का ते लेबल जरूर बघा. त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला असं आढळलं की ट्रान्स फॅट आहे किंवा त्याच्यात आपलं असं लिहिलेलं आहे की पार्शली हायड्रोजनेटेड, तर डेफिनेटली ते पदार्थ टाळा. आलं लक्षात. हे खाल्ल्यामुळे आपलं LDL म्हणजे एक बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. आता बघा आता मी तुम्हाला 3 फॅट सांगितलं. एक म्हणजे सॅच्युरेटेड, एक म्हणजे अनसॅच्युरेटेड आणि एक ट्रान्स फॅट. त्यापैकी फक्त चांगलं जे आहे ते म्हणजे आपलं हे अनसॅच्युरेटेड फॅट. सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट ह्याने आपलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. तर आता आपण ते बघूया कोणकोणत्या याच्यामध्ये आपल्याला मिळतं. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की वनस्पती घी जे असतं ना, वनस्पती घी का तुम्हाला माहीत असेल तर ते ॲक्च्युली लिक्विड जे असतं त्याचं वनस्पती घी, तर त्याच्यापासून ते सॉलिड स्टेटमध्ये केलं जातं हायड्रोजनेशन. त्यामुळे ते वनस्पती घीसुद्धा एक प्रकारचं ट्रान्स फॅट आहे. आता जनरली कसं असतं की प्लॅन्ट बेस्ड जे ऑइल असतं म्हणजे सनफ्लॉवर ऑइल, करडई ऑइल, त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असतात, ते चांगलं. काही मासे असतात की स्पेशली रावस, बांगडा, तर त्यापासून जे एक प्रकारचं तेल निघतं त्यांच्या शरीरातनं, तर ते ॲक्च्युली चांगलं असतं. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात किंवा त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड हे असतात, फॅट असतात. दॅट इज गुड. आता फ्रूट्स, आता इस्पेशली फ्रूट्स जे असतात, केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असतं, फायबर जास्त असतं, तर त्याच्यामुळे आपल्याला लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आपलं कमी होतं, BP पण कमी होतं. त्यामुळे बनानाज आर बेटर. ॲपल, बेरीज, ग्रेप्स, ॲव्होकाडो, अननस हे सगळं चांगलं. इवन मी तर म्हणेन गार्लिक, ओनियन ते पण आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. ब्राऊन राईस आपण त्याला म्हणतो ना उकडा तांदूळ, तो होल ग्रेन, ओट्स, भाज्या, नंतर लेग्युम्स ज्याला आपण कडधान्य किंवा शेंगभाज्या म्हणतो, क्विनोआ, तर त्या टाईपचं ज्या ह्या असतात भाज्या असतात त्या आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. हे अतिशय चांगलं. विविध कलरफुल भाज्या आणि फळं ही अतिशय उत्तम. एक अशी म्हण आहे की रिचर द ह्यू बेटर इज द फूड. म्हणजे तुम्हाला आपल्या अन्नामध्ये की जेवढे जास्त मल्टिपल कलर्स असेल ते ॲक्च्युली चांगलं. नॅचरल कलर्स, ॲडिशन केलेले कलर्स नव्हे.
नॅचरल कलर्स के जेवढे असतील सगळ्या कलरफुल, तर म्हणून सगळ्या कलरफुल आपण फ्रूट्स जनरली खावं. का आता हे जे सॅच्युरेटेड असतं फॅट, का ते कशात असतं, का आता प्राणीजन्य का जे पदार्थ आहेत, म्हणजे आपण मटण खातो किंवा का फुल फॅट का डेअरी प्रॉडक्ट्स, फॉर एक्झाम्पल चीज, नंतर बटर, त्यात ॲक्च्युली हे जास्त असतं. बट ट्रान्स फॅट असतं वनस्पती घीमध्ये. आलं लक्षात. आता एक गोष्ट आहे की काही त्या लोकांमध्ये भ्रामक समजुती आहेत, गैरसमजुती आहेत, तर त्या काय आहे ते आपण समजून घ्यावं. आता हाय कोलेस्ट्रॉल इज अ प्रॉब्लेम, हे आपण नेहमी म्हणतो. तर हाय कोलेस्ट्रॉल इज अ प्रॉब्लेम नाही आहे, हाय LDL इज अ प्रॉब्लेम. आलं लक्षात. तर ते LDLमुळे आपल्या रक्तवाहिन्याच्या आतमध्ये त्याचा जो व्यास असतो का तो कमी होतो, त्यामुळे रक्तप्रवाह तिथे खुंटायची शक्यता असते, त्यामुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक्स वगैरे वगैरे व्हायची शक्यता असते. त्यामुळे LDL इज बॅड, नॉट ऑल कोलेस्ट्रॉल. फक्त आहाराने आपला कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतो का? येस, का टू सम एक्सटेंट. आहार घेतला तर आता तो डेफिनेटली कंट्रोल होतो, परंतु काही काही लोकांमध्ये मात्र आहारामुळे हा कंट्रोल होत नाही. फॉर एक्झाम्पल यंग एजमध्ये जर कोणाला कोलेस्ट्रॉल जास्त असेल, अगदी यंग एजमध्ये, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये जनरली एक प्रकारचा आनुवंशिक एक आजार असतो, त्याच्यामध्ये आपला कोलेस्ट्रॉल वाढतो, हायपरलिपिडिमिया ज्याला म्हणतात. तर त्या मुलांमध्ये आपल्या हार्टचं रिस्क जे असतं का ते जास्त असतं, कार्डिओवॅस्क्युलर. ज्या लोकांना हार्टचा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे त्या लोकांमध्ये फक्त आहाराने नाही कंट्रोल होत. ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे, डायबिटीस मलेरिया आपण त्याला म्हणतो ना टाईप 2, तर त्यांच्यामध्ये सुद्धा जनरली हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असतं का ते कमी होतं. त्यामुळे आपल्याला त्या लोकांमध्ये मात्र आपल्याला कोलेस्ट्रॉलसाठी औषधं घ्यावी लागतात. फक्त आहाराने कंट्रोल होत नाही, का अदरवाईज आहाराने ते इमिजिएटली कंट्रोल होतं. की जी लोक स्थूल आहेत का त्यांनाच फक्त होतं का कोलेस्ट्रॉल? तर नाही. जी लोक अगदी थिन आहेत, बारीक आहेत, त्या लोकांमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आढळते. असं नाही आहे की बाबा मी बारीक आहे मला कोलेस्ट्रॉल नाही आहे. यू हॅव टू चेक इट. 40पर्यंत आपल्याला कोलेस्ट्रॉल करायची अजिबात गरज नाही आहे, तर असं नसतं. 40पर्यंत असं नाही आहे की, कारण काय अमेरिकन हार्ट असोसिएशनने आपल्याला असं म्हटलेलं आहे की 19 वर्षानंतर जनरली दर 5 वर्षांनी जरी तुम्ही एकदा तुमचं कोलेस्ट्रॉल करून घ्या. कोलेस्ट्रॉलवालं अन्न खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का? तर नाही. फक्त नॉन सॅच्युरेटेड फूडने वाढत नाही, परंतु सॅच्युरेटेड फॅटचं पदार्थ असतात आणि ट्रान्स फॅट का ज्याच्यामध्ये ते खाऊन वाढतं. अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय? मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सनफ्लॉवर ऑइल, करडई ऑइल, रावस, बांगडा किंवा बाकी काही पदार्थ त्यामुळे वाढत नाही. प्लॅन्ट बेसमुळे जनरली वाढत नाही. ॲनिमल बेस जे असतात ऑइल्स त्याच्यामुळे वाढतं. आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं की लगेच आपण औषधं सुरू करायचे का? तर नाही. डेफिनेटली तुम्ही आधी आहाराकडे लक्ष द्या. व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी रेग्युलर जर तुम्ही व्यायाम केला 30 ते 45 मिनिटं, त्याच्यामध्ये चालणं आलं, नंतर त्याच्यामध्ये एरोबिक्स आलं, धावणं आलं, ते अतिशय उत्तम आणि ते ॲक्च्युली व्हायलाच पाहिजे. हालचाली शरीराची व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही स्मोक करत असाल तर ते स्मोकिंग मात्र सोडा. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की स्मोकिंग सोडल्या पहिल्या 20 मिनिटात तुमचा हार्ट रेट आणि तुमचं ब्लड प्रेशर हे ॲक्च्युली परत डाऊन होतं. निकोटीनने हार्ट रेट आणि आपलं BP वाढतं. पहिल्या 20 मिनिटात ह्याचा इफेक्ट होतो. सोडल्यापासून 3 महिन्यामध्ये तुमचं लंग फंक्शन इम्प्रूव्ह होतं, का तुमचा ब्लड फ्लो असतो आपल्या फुफ्फुसामधला तो इम्प्रूव्ह होतो. आणि जवळजवळ 1 वर्षभर पकडा, जे ॲक्च्युली क्रॉनिक स्मोकर्स आहेत, जर त्याने सिगरेट्स सोडल्या तर साधारणतः ऑलमोस्ट 1 वर्षामध्ये त्यांचं हार्ट अटॅकचं जे हे असं रिस्क असतं ते ॲक्च्युली 50% तरी मिनिमम ते कमी होतं, का जे लोक स्मोकिंग करतायत ते. आलं लक्षात. अनावश्यक वजन टाळा. वेट लॉस हे मात्र करा. नंतर एक गोष्ट आहे की हे औषधं मात्र लगेच चालू करू नका. हे सगळं केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली हे कमी होतं. कारण स्टॅटिन नावाची काही औषधं असतात जे आपण कोलेस्ट्रॉलसाठी वापरतो, आणि ही जी औषधं आहेत स्टॅटिन नावाची, ती औषधं लिव्हरला कोलेस्ट्रॉल बनवण्यापासून रोखतात. त्यामुळे मग लिव्हर काय करतं, का लिव्हरला मिळत नाही कोलेस्ट्रॉल करत, तर त्यामुळे लिव्हर आपल्या
म्हणजे आपल्या बॉडीमधलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते काढतो आणि वापरतो. हा जेवढं जास्त झालेलं आहे तर आता ते कोलेस्ट्रॉल काढून आपण ते लिव्हर ह्याचं विघटन करतो. तर म्हणून आपण का ती औषधं वापरली जातात. स्टॅटिन. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोलेस्ट्रॉलची भीती बाळगण्यापेक्षा कोलेस्ट्रॉलचा बागुल बुवा करून घेऊ नका. कोलेस्ट्रॉलची भीती बाळगण्यापेक्षा योग्य आहार म्हणजे काय, लो फॅट हाय प्रोटीन डाएट आणि हाय फायबर डाएट, ह्याला पण योग्य आहार म्हणतात. म्हणून कोलेस्ट्रॉलची भीती बाळगण्याच्या ऐवजी योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे कोलेस्ट्रॉल आपल्या नियंत्रणात ठेवणं हाच ॲक्च्युली कोलेस्ट्रॉलवरती खरा उपाय आहे. आलं लक्षात? टेक केअर. धन्यवाद.